मेट्रो मार्ग 4 व 4 च्या प्राधान्य स्थानके MMRDA करणार तांत्रिक तपासणी आणि चाचणी धावची सुरुवात। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्ग 4 व 4 च्या टप्पा 1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात MMRDA करणार आहे। ही तपासणी टप्पा 1 मधील प्राधान्य स्थानके असून यात पुढील 4 स्थानकांचा समावेश आहे। गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली, विजय गार्डन। या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी CMRS यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही याचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे। या विभागातील मूलभूत पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंट पूर्ण झाल्या आहेत। तपासणी व प्रारंभिक चाचणी धाव दरम्यान लोड कॅल्क्युलेशनसाठी आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी आवश्यक माहिती गोळा केली जाईल। तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींची जसे की मेट्रो, ट्रेन इत्यादी चाचणी घेऊन त्यांचे एकत्रीकरण केले जाईल। प्रवासी सुरक्षेला MMRDA नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देते। यासाठी स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता ISA प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि त्यानंतर CMRS मंजुरी घेतली जाईल। या सर्व वैधानिक मंजुरीनंतरच मेट्रो मार्ग 4 व 4 प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल। मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये BMLचे 6 डब्यांचे ट्रेन सेट्स जे मेट्रो मार्ग 2 व 7 वर चालत आहेत त्याच पद्धती पुढील सुविधा असतील। आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत प्रणाली, पुनरुत्पादन ब्रेकिंग प्रणाली, सुमारे 30% बचत। या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व चाचणी धावांची सुरुवात करून MMRDA ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग 4 व 4 कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे। महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4 ची आहे। त्यामध्ये 4 ची लांबी 32 किलोमीटर आणि 4 ची लांबी ही 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे। एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी 16,000 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत। अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे। याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो 4, मेट्रो 4 मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे। या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही 8 डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगरं, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे।
मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले.